महाराष्ट्राच्या राजभवनात सध्या नक्की चाललंय काय? राज्यपालपदी निवड झालीये जिष्णुदेव वर्मा यांची, पण ते नक्की आहेत तरी कोण? आणि गेल्या 7 वर्षात तब्बल 5 राज्यपाल का बदलले गेले? ज्या पदाचा कार्यकाळ संविधानाने 5 वर्षांचा सांगितलाय, तिथे माणसं इतक्या लवकर का बदलली जात आहेत? आजच्या व्हायरल इनसाइट स्टोरी मध्ये आपण हेच डिकोड करणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 6 मार्च 2026 रोजी राष्ट्रपतीने महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती केली. हे व्यक्तिमत्व खूप रंजक आहे. ते त्रिपुराचे माणिक्य राजघराण्यातील आहेत आणि तिथली जनता त्यांना प्रेमाने कर्ता म्हणजेच राजपुत्र म्हणते. पण फक्त रॉयल असून चालत नाही, त्यांना राजकीय अनुभवही तेवढाच दांडगा आहे. ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी अर्थ व ऊर्जासारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते एक उत्तम लेखक आणि कवी सुद्धा आहेत. द चिल्ड्रन ऑफ वॉटर गॉडेस हे त्यांचं गाजलेलं पुस्तक. आता मूळ मुद्द्यावर येऊया. महाराष्ट्रात राज्यपाल सतत का बदलत आहे? तर बघा, 2019 मध्ये आलेले भगतसिंग कोश्यारी वादांमुळे चर्चेत राहिले आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आले रमेश बैस आणि यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या जागी आलेले CP राधाकृष्णन यांची थेट भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली, म्हणून ते दिल्लीला गेले आणि त्यानंतर काही काळ आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी होती. म्हणजे प्रत्येक बदलामागे वेगळं कारण जरी असलं तरी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला वारंवार अशा बदलांना सामोरं जावं लागणं हे प्रशासकीय दृष्टिकोनातून थोडं आव्हानात्मक आहे. यात काही राजकीय अँगल आहेत का? तर तज्ज्ञांच्या मते हो. तर ईशान्य भारतातील एका दिग्गज नेत्याला महाराष्ट्रासारख्या आर्थिक राजधानीत पाठवून केंद्र सरकार ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश देत आहे. दुसरं म्हणजे जिष्णुदेव वर्मा यांचा अर्थमंत्री म्हणून असलेला अनुभव महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या स्वप्नासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. संविधानाच्या कलम 156 नुसार राज्यपाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात आणि ही मर्जी अनेकदा राजकीय रणनीतीचा भाग असते. तर मित्रांनो, महाराष्ट्राला अखेर एक पूर्ण वेळ आणि अनुभवी राज्यपाल मिळाले आहेत. पण तुम्हाला काय वाटतं? राज्यपालांच्या पदांचा वापर राजकीय सोयीनुसार होतोय का, की हे बदल राज्याच्या हिताचे आहेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.